विरुद्ध शिवम बॉईज. जिमी येते एका साईडला आणि एका साईडला म्हणजे पद्मनाथ प्रभू. सो लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. जयेश घरात पालघर, अर्नाळा वसई विरार त्या परिसरातील खेळाडू आहे. पालघर ते डायरेक्ट वडाळा दरवर्षी क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता येतो. लास्ट इयर देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ध्रुव एक चांगले खेळाडू आहेत. कांदिवली त्या परिसरातील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. त्याच्याकडे पण अनुभव आहे. बट आता बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही टीम एक एक मॅच जिंकल्यात. त्यामुळे फाईट होणार ही मॅच नक्की आहे. एकदा जोरदार टाळ्यामध्ये या महत्त्वाच्या मॅचला सुरुवात करूयात. एक मिनिट. हितेश प्लेयर ऑफ द मॅचची टी शर्ट. ओके. सो मॅचला सुरुवात करूयात. एक चांगली मॅच. शिवम बॉईज कांदिवली त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक दादर. दादर कांदिवली, कांदिवली दादर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ध्रुवचा एक चांगल्या अंदाजामध्ये पहिला गेला. जिमी तिकडे इनॅक्शन मध्ये आहेत. चांगली स्टारकास्ट तिकडे पण आहे. चांगली पिचिंग केली ध्रुवने. चांगलं क्रिकेट खेळले ध्रुव देखील. सो त्यांना पण अनुभव आहे की मॅच आपल्याला पण जिंकायची आहे. शिवम बॉईज कांदिवली. या बॉलवर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहिल्या मॅचमध्ये कोलिको एंटरप्राइजेसच्या माध्यमातून टी शर्ट आपण पाहतोय. खूप चांगलं ग्राफिक जयेश खरतच्या अंगावरती, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. 17 रन्सची अफलातून बॅटिंग पहिल्याच मॅचमध्ये पाहिली गेली. खेळाडू कक्ष देखील आपण पाहतोय. सर्व तिकडे खेळाडू आनंद घेतात मॅचचा. सर्व आमचे प्रेक्षक, सर्व ह्या परिसरातील नागरिक. बॉलिंगसाठी ध्रुव, स्ट्राईक एंडला जयेश, त्या सोबतीला सनी. या बॉलवर नो बॉल. पंचांनी दंडित केला गेला. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. सो नो बॉल. हितेश बारिया थोडे आपण पाहिलं तर या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. एक सिंगल रन मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सनी. एका दुसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये पास करणं गरजेचं आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत, त्यात तुम्हाला चान्स घेणं गरजेचं आहे. सो त्यामुळे या दोन्ही खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहेत. तिकडे रन्स होऊ शकतात. रन्स तिकडे तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे ग्राउंड असं आहे की इकडे बॉल टू बॉल रन्स पण फाईट होताना पाहिले गेले. तर एक 60-55चं देखील टार्गेट चेस होताना पाहिलं आहे. त्यामुळे या ग्राउंडवर कधी काय होईल याचा नेम नाही आहे. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला सनी यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. विकी तिकडे होते. एक चांगले बॅटर आहेत विकी. विकीने बॉल कलेक्ट केला तिकडे. 5 ओव्हरची मॅच आहे. पाहूयात किती टार्गेट देईल टीम अष्टविनायक दादर. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका तिकडे. बॉल आतमध्ये ढकलला गेला अगदी बास्केटबॉल स्टाईलने. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. 2 रन कंप्लीट केले आणि जयेशने. रन झाले 6. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले तिकडे. तेवढाच चांगला फटका, बट तेवढीच चांगली फिल्डिंग. निखिल
खूप चांगल्या अंदाजा बॉलमध्ये अडवला तिकडे निखिलने आणि 1 टू गो. वुमन्स आपण देखील तयार राहायचं आहे, जे आमच्या महिला यानंतर ज्या खेळणार आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन मिळणार नाही. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग थ्रू. चांगली ओव्हर पाहिली गेली आणि कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक आला नाहीये. सो एक्स्ट्रा टाकले सुरुवातीला, बट त्यानंतर कव्हर केलं. अवघ्या 7 रन खर्च करत असताना एक चांगला स्पेल. अंपायरला देखील आपण आज एक माईक लावलाय. सो युट्यूबला 1 टू गो आवाज, युट्यूबला देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेतील. टीम यशवीर टीम वुमेन्स मध्ये आणि रॉयल स्ट्रायकर्स. सो आपण तयार राहा. यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर्स दोन्ही टीम्स. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अप्पर बॅटवर आला नाहीये बॉल. बॉलिंगसाठी निखिलच्या हातामध्ये बॉल दिलाय. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. अष्टविनायक दादर टीमला कुठेतरी स्कोर बनवावा लागेल आणि मॅच ऑन करणं गरजेचं आहे. प्लीज रेलिंग वरून थोडं मागे उभं राहा मित्रांनो. बॅनरवरती जोर देऊ नका. कुठेतरी मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहे टीम अष्टविनायक दादर आणि सनी आणि जयेशला. ते मात्र रन्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे. लाईट्स पण ऑन होत आहेत. बॉलिंगसाठी निखिल. भव्य दिव्य अशी दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे झिमी पोहोचतात आणि रन सिंगल. चांगली बॉलिंग. ध्रुवने पहिली ओव्हर खूप चांगली टाकली, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय सर्व बॉलर्सचा. आणि जर शिवम बॉईजने अशा प्रकारे जर बॉलिंग करत राहिले तर कुठेतरी अष्टविनायक दादर टीमला कुठेतरी अडथळा येईल. बट जयेश आणि सनीला मात्र आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. एक 50-55 पर्यंत टार्गेट घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धीम्या गतीचा बॉल निखिलचा. थांबवलं तिकीट आपण परत बॅटर जयेशला. वेल बोल्ड. चांगला बॉल पाहिला गेला. अगदी धीम्या गतीने एक चांगला बॉल आतमध्ये आणला. क्या बात आहे. गुड बॉलिंग निखिल. जयेश थोडे अगोदरच बॅट फिरून मोकळे झाले आणि तिकडे डॉट बॉल. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर निखिलचा. बॉल ऑफ द मॅच. क्या बात आहे निखिल. वाय चषकचा मात्र स्टंप उडवला. परफेक्ट यॉर्कर. स्टेप आउट झाले, बट निखिलने बॅट उचलतात मात्र यष्टी वाकवली. 9 रन.
चला 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 थांब थांब स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, चांगला बॉल पाहिला गेला निखिल यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग निखिल, चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात आणि शिवम बॉईज कांदिवली संघाला मात्र मॅच मध्ये आता बघता बघता त्यांनी पण क्लोज आणलंय. चांगले बॉलिंग अटॅक पाहिला गेला, ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग. 1 to go. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. 1 to go आवाज आज युट्यूबला पण आपण सर्व ऐकतो. आमच्या विपुल पांडुरकरने एक नवीन संकल्पना खूप चांगला माईक अंपायरला पण जॉईन केलाय, सो तो आवाज युट्यूबवर देखील लोक ऐकतील. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल, चुकी होती. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. ट्रिपल 1, 11 रनवरती 1 विकेट. वाईट बॉल. एक एक रन मात्र तिकडे खूप महत्वाचे आहेत. निखिलला मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. बॉल टू बॉलची देखील मॅचच्या ग्राउंडवर नेहमीच फिरताना पाहिली आहे. या बॉलवर संधी होती, फायदा उचलणं गरजेचं होतं. हितेश भारियाकडून होते चुकी आणि एक महत्वाची कॅच मला असं वाटतं तिकडे ड्रॉप होतीये. यतिराज देवरुखीची झेल, बॅटची एज घेतली गेली होती आणि हितेश थोडे लेझी राहिले, त्यामुळे ही कॅच ड्रॉप झाली. नाहीतर मला असं वाटतं कॅच बनली असते. क्वचित त्यांच्याकडून चुका होतात, बट ही चुकी इकडे मोठी ठरू शकते. 2 ओव्हर संपल्यात, 12 रन 1 विकेट. म्हणजे अष्टविनायक दादर संघ कुठेतरी आता मॅचमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे त्या टीमला. एक्स्ट्रा आले, बट निखिलने खूप चांगली ओव्हर टाकली. मोठा स्ट्रोक कुठल्याही प्रकारे आला नाही. बॉलर कुणालच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला बॅटर सनी. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. जो संघ जिंकेल तो 5वा संघ ठरेल टॉप 8 मधला. चार संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय झालेत. सो बघूयात आज 5वा संघ कुठला असेल आणि नंतर रात्री 6वा संघ कुठला असेल. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला. सनीच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग केलं गेलं. 4 रन. चांगले बॅटर आहेत. प्रॉपर सेन्सिबल फटका, एक चांगला स्क्वेअर कट. खतरनाक शॉट ऑफ द मॅच. कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये आणि सेन्सिबल फटका. अनुभव आहे त्यांच्याकडे. आयकॉन स्पोर्ट्ससाठी देखील खूप चांगलं क्रिकेट स्थानिक विक्रोळीचं खेळतात. या बॉलवर थोडे ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सनीचं मात्र बॅटीवरचं नियंत्रण थोडं चुकलं आणि बॅटर सनीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर ऋतिक येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रन्स झाले 16. तिसरी ओव्हर चालू आहे. एक 35-40 आतमध्ये तरी स्कोर पोहोचणं गरजेचं आहे. यतिराजकडे पण अनुभव आहे, तर ऋतिकला त्याला साथ देणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बनली तर मॅच बनू शकते. टीम अष्टविनायक दादरला मात्र
35-40च्या घरामध्ये स्कोर घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला ऋतिक यांच्या माध्यमातून. रन तिकडे सिंगल. 17 रन झाले, 2 विकेट गेले. टीम अष्टविनायक दादर. बॉल टू बॉल रन्स कुठेतरी चालू आहेत. बॉलिंगसाठी कुणाल ज्यांनी पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली होती, पण त्यानंतर देखील एक विकेट मिळवली. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे कॅच ड्रॉप होतीये. चांगले एफर्ट्स दिले विकीने. यतिराजने समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, विकीने तिकडे प्रयत्न केले 1-2 आणि पण एक चान्स होता की बाउंड्री वाचवली. कॅच होती बट कॅच ड्रॉप झाली. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, नितीन तिकडे होते. One to go. या बॉलवर देखील पुन्हा त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नितीन तिकडे होते. एक सिंगल रन कंप्लीट होतीये. सो रन 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 20-20. 20 रन झाले, तरी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक बेनिफिट आहे की त्यातली एक ओव्हर पॉवर प्ले आहे. सो आता पॉवर प्लेला कशी बॅटिंग करेल टीम अष्टविनायक दादर. यतिराजला मात्र मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारीने क्रिकेट इकडे दाखवावं लागेल. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील आपण पहिल्या हाफमध्ये खुला गट, त्यानंतर ओव्हर 40चं क्रिकेट उद्याच्या हाफमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर संडेला सुपर 8 फायनल, सेमीफायनल, संडे फंडे 22 डिसेंबर संपूर्ण वडाळा. मात्र इकडे प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळेल सहकार नगरमध्ये. काही जणांनी 22 तारीख फक्त वडाळासाठी शिल्लक ठेवली आहे. सुपर 8 मध्ये कोणी येऊ देत, बट आम्ही तिकडे पाहायला जाणार. बॉलर ध्रुव येतात बॉलिंगसाठी. स्ट्राइक एंडला बॅटर यतिराज. या बॉलवर खोलर टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे होते दिपेश. सो रन सिंगलने 21. बॉलर ध्रुव. स्ट्राइक एंडला ऋतिक. रन्स पण चालू ठेवायचे आहेत, बट एका दुसरा मोठा स्ट्रोक पण शोधायचा आहे. हे कॅल्क्युलेशन पाहिजे. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एकाच सोसायटीमध्ये राहतात, बट आमने सामने खेळतात ऋतिक आणि ध्रुव. दोघांना पण माहिती डावपेची काय आहेत. या बॉलवर खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. अफलातून फिल्डिंग कुणालची. क्या बात आहे कुणाल. हाईट कम फाईट ज्यादा आणि फाईट केली मित्राने. काय बॉल अडवला गेलाय. क्लासिकल अंदाजामध्ये तिकडे बॉल अडवला कुणालने बॉलिंग पण चांगली केली आणि कुणालने फिल्डिंग पण चांगली केली. कुणाल. सो वेल स्टॉप. बॉलिंगसाठी ध्रुव. स्ट्राइक एंडला यतिराज देवरुखे बाबू. टचअप देणं गरजेचं आहे. एकात दुसरी बाउंड्री शोधावी लागेल.
या बॉलवर विथ द स्पिन बॉलला फिरवलं गेलं ध्रुवने आणि यतिराजला मात्र बीट केलं. काय स्माइल केली हितेश बारियाने. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. यतिराज देवरुखे बाबू मैदानाच्या बाहेर जाईल. विथ द स्पिन थोडे आतमध्ये सफल झाले होते. एक चांगला लेग ब्रेक आणि हितेशने चांगला बॉल कलेक्ट केला गेला आणि त्यानंतर सेलिब्रेशन. यतिराज देवरुखेला मात्र जाळ्यामध्ये फसवलं. मागे टप्पा ठेवला. पिचिंग खूप चांगली केली ध्रुवने. म्हणजे बॅट्समनची हालचाल बघितली. टप्पा हलकासा मागे ठेवला आणि कट केला बॉलला. पिचिंग खूप महत्वाची आहे. टप्पा बाहुबली में कटप्पा क्रिकेट में टप्पा चाहिए. परफेक्ट चाहिए. जर टप्पा थोडा पुढे टाकला असता तर बॉलला कनेक्ट बॅटला झाला असता. बट बीट केला. न्यू बॅटर समित चव्हाण. बॅटिंग करावी लागेल. नेहमीच टायमिंगला बॅटिंग करत असताना समितला पण पाहिलंय संघाला गरज असताना आणि तशी एक इनिंग आता आठवावी लागेल. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे थांबवलं गेलं. येईल आपण पाहिलं तर या बॉलवर खूपच बाहेर. ध्रुवकडून थोडी चुकी झाली आणि व्हाईट बॉल. 24 रन झालेत. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थांबवलं गेलं तिकडे बॅटरला आणि पीट केला गेला. पुन्हा एकदा बॉल हलकासा खाली बसला. ध्रुवची पिचिंग पाहिली गेली. ऑफ स्टिकलाच पिचिंग केली होती. सो बॉल थोडा हलकासा खाली बसला आणि हितेशने तो बॉल कलेक्ट पण केला. सो डॉट बॉल. वन टू गो. या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका तिकडे काय थ्रो केला होता. वेगळ्या अंदाजामध्ये थ्रो केला होता. बट जिमीला पण कलेक्ट करता आला नाही. जिमीला पण माहित नव्हतं की असा ध्रुव थ्रो करेल. दादू असा थ्रो करेल. सो दादू आहे काही करू शकतो. आणि 4 ओव्हर संपल्यात. 25 रन झाले. 3 विकेट गेल्यात. सो शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि ते पॉवर प्लेचे आहेत. सो आता समित यांना देखील बॅटिंग करावी लागेल. एक 15 रन झाले तरी 40-41चं टार्गेट खूप आहे या ग्राउंडवर. 2 बाउंड्रीजची गरज आहे टीम अष्टविनायक दादरला. तर फाईट मॅच होऊ शकते. बट क्रिकेट आहे. सो बॉल टू बॉलची देखील मॅच या ग्राउंडने नेहमीच गाजताना पाहिल्या गेल्यात की एक रूल आहे की बॅटीनेच रन आहेत. बाईज लेग बाईज नाही आहे. सो त्यामुळे या ग्राउंडवर अशा अनेक मॅचेस क्लोज होताना पाहायला मिळाल्यात. पंचवीस धावा झाले. धावफलकावरती 3 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी मंथन लेफ्ट आर्म एक चांगले स्पिनर आहेत. खूप चांगली बॉलिंग करतात. शिवम बॉईज कांदिवली त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक दादर. बॉलिंगसाठी मंथन. स्ट्राईक एंडला समित चव्हाण. पारिक देखील या मॅचचा आनंद घेत असतील आवर्जून. अष्टविनायक दादर. पहिलाच बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. तिकडे रन सिंगल मेल. 26 धावा झाल्या धावफलकावरती. मॅच थोडी शांत चालू आहे. सो कुठेतरी आता ऋतिकला मॅच ऑन करणं गरजेचं आहे. कारण शेंगाळे पण मॅचचा आनंद घेतात आज सर्व. काल RM रेम्बोने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. सर्व मित्र आज आपल्या होम ग्राउंडवर मॅच बघतात. या बॉलवर एक चांगलं जज केलं तिकडे. नो बॉल.
एखाद दुसरी बाउंड्री आली ना, 1-2 बाउंड्रीज जर आली तरी मॅच फायटिंग टार्गेट पर्यंत जाऊ शकतं. 27 रन झालेत, बट बाउंड्रीची गरज आहे. या बॉलवर बॅट फिरवली पण तिकडे बीट केलं गेलं. थांबवलं मंथनने ऋतिकला आणि डॉट बॉल. ट्वेंटी 28 रन झालेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. ऋतिक स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी मंथन. दोघं एकाच परिसरातून बिलॉंग करतात, बट आमने सामने खेळतात ऋतिक आणि मंथन. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे मात्र जाईल 4 रनसाठी. आणि यस, टायमिंगला बाउंड्री खूप चांगल्या पद्धतीने लगावली. ऋतिकने टॅप केलं. त्याला माहिती आहे की पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि इकडे टॅपला चान्स घेणं गरजेचं आहे. स्कोर झालाय 32 रन झालेत. आता कुठेतरी मॅचमध्ये पुन्हा एकदा फाईट होईल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर थांबवलं गेलं. मंथनने पुन्हा एकदा बॉलला फिरवलं आणि डॉट बॉल. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका आणि चांगली फिल्डिंग. तिकडे एक सिंगल रन. कुठेतरी टचअप देणं गरजेचं आहे. समित स्टेप आउट झाले. एक चांगला फटका पाहिला गेलाय. बॉल तर ट्रॅव्हल होईल पण तिकडे चांगली फिल्डिंग आणि 2 रन मात्र तिकडे कंप्लीट केले गेले आहेत. सो समित आणि ऋतिकने मात्र तिकडे 2 रन कंप्लीट केले. शेवटच्या बॉलवर मात्र तिकडे रनआउटच्या मध्ये विकेट आले, पण 2 रन. 35 झालाय. 36चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 36 धावा करायच्यात मॅचला जिंकण्याकरिता. शिवम बॉईज कांदिवली. हे बरोबर पॅन्ट खाली येते रे. पॅन्ट खाली येते. पॅन्ट म्हणजे हे अटकवले नाही ना. पण आवाज बरोबर जातोय का? आवाज ऐकायला चांगला वाटतो का? 30 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 30-36. बघूयात काय कॅल्क्युलेशन होईल. सो अष्टविनायक दादर संघ पण फाईट करेल का? शिवम बॉईज कशा प्रकारे चेस करेल? दुसरा डाव कसा रंगेल? तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या शिवडी परिसरातील गोड आवाज रोशन पातळे सरांचा पण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. बरोबर.
रॉयल स्ट्रायकर्स. महिला गटातील आज ब गटातील सामने होतील. यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर्स आणि त्याचबरोबर पारसिक चॅम्पियन्स. आपण सुद्धा जर इथे आलेले असेल तर आपली उपस्थिती आपण आयोजकांकडे दाखवायची आहे. वीर आणि रॉयल स्ट्रायकर्स आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती या. महिला गटातील ब गटातील पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. किंबहुना नवीन इनिंगची सुरुवात मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 36 धाबांचं लक्ष शिवम बॉईज संघासमोर असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तसं बघायला गेलं तर हे दोन्ही संघ पुढील वर्षी ही स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. कारण जो संघ एक एक मॅच जिंकेल दुसऱ्या फेरीत दाखल होईल ते सर्वच्या सर्व संघ पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये खेळू शकतात. परंतु सुपर 8 मध्ये सर्वोत्कृष्ट 8 संघांमध्ये दाखल होण्यासाठी ही दुसरी मॅच सुद्धा त्यांना जिंकायची आहे. हितेश पारिया येतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलात तर दीपेश. कांदिवली बोरीवरील परिसरातील हे सर्व खेळाडू आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत. दीपेश आहे स्ट्राईकवर. दुसऱ्या बाजूला मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते हितेश बारिया. त्यांना आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. आणि बॉलिंग मार्कवरती समित आहे पहिल्या ओव्हरसाठी. अराउंड द स्टम्प्स राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. 6 टू गो. 36 धाबांचा पाठलाग. चेंडू आहे 30. 5 ओव्हर 36 धाबा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर दीपेशला माघारी परतावं लागेल. बॉक्स आउट होतोय. बॅटची टॉपेज घेतली आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या डायरेक्ट बाहेर. आणि मॅचच्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती इनिंगच्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती मात्र दीपेशची विकेट पटकावली आहे समितने. मगाच्या मॅच मध्ये समोर आपण जर पाहिलं तर फलंदाजांनी चौकार ठोकून समित समोर सुरुवात केली होती. परंतु या मॅच मध्ये समितने सुरुवात मात्र विकेटने केली आपल्या गोलंदाजीची. पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. पहिल्याच बॉलवर यश मिळते समितला. न्यू बॅटर येतोय विकी. फायटिंग स्कोर आहे. एव्हरेज स्कोर आहे या स्पर्धेतला. हायएस्ट स्कोर आपण जर पाहिलं तर 73 धावा जॉर्ज 11 कल्याण संघाच्या नावावर अजूनपर्यंत तरी. विकी विरुद्ध समित. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय समितच्या माध्यमातून. एक कसलेला गोलंदाज आहे तसं बघायला गेलं तर समित. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. हलकीशी साईड आर्म ॲक्शन आहे. चांगलं वळण आहे. लाईन लेंथवरती खूप चांगलं नियंत्रण बघायला मिळालंय समितच्या माध्यमातून. मगाच्या मॅचमध्ये जसं आपण पाहिलं होतं पहिल्या बॉलवर चौकार आलेला असताना सुद्धा मात्र अवघ्या आणि अवघ्या 5 धाबांचं षटक त्याने हाताळलं होतं. आतापर्यंत ही एकही धाव खर्च केलेली नाहीये. मेडन विकेट ओव्हर आपण या स्पर्धेदरम्यान पाहिली आहे. चौकारांची तिकडी पूर्ण होताना आपण या दरम्यान पाहिली आहे. आणखीन एखादी मेडन ओव्हर पाहायला मिळणार का समितच्या माध्यमातून? अपेक्षा तर असतील सर्वच प्रेक्षकांना की समित एखादी मेडन ओव्हर हाताळावा. आणि या वेळेला त्रिफळाची वाव जबरदस्त चेंडू. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडीगुल. विकेटचं पतन. कुठेतरी मला वाटतं यष्टीरक्षक पद्मनाभ प्रभू बाबू सरांना सुद्धा थोडीशी दुखापत झालेली दिसते. बेल्स उडाली होती आणि ती बेल्स मात्र कुठेतरी यष्टीरक्षकाला जाऊन लागली. यष्टीरक्षकांनी सुद्धा थोडीशी काळजी घ्या. 4 चेंडू हाताळलेत. एकही धाव न खर्च करता 2 विकेट पटकावले समितने आतापर्यंत. अजून 2 चेंडू जर निर्धाव त्याने हाताळले तर दुसऱ्या वेळेला मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. राहुल जाधवच्या माध्यमातून आपण ती पहिली वहिली मेडन ओव्हर पाहिली होती. त्यामध्ये त्याने विकेटची हॅट्रिकही घेतली होती.
आज मात्र समितच्या हातामध्ये ती संधी आहे. स्ट्राईक वरती येतोय न्यू बॅटर कुणाल. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु या वेळेला थोडासा दिशाहीन होतोय. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे मेडन ओव्हर हाताळण्याची संधी जी आहे ती हातातून हुकलेली आहे. परंतु बॅटने एकही धाव करून दिलेली नाही आतापर्यंत फलंदाजांना. अवघी एक धाव, तीही अतिरिक्त स्वरूपातली, आणि 2 विकेट्स समितच्या नावावरती. 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 1 मधून. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेला बघायला मिळेल. आणि हा जबरदस्त बॉल पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असताना. मी वुमन्स टीमला सुद्धा विनंती करणार आहे. यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर्स टॉस होणार आहे. लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय. नाणेफेक केली जाईल. दरम्यान पहिल्या षटकाखेरीस अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट मात्र पटकावलेत. समितची गोलंदाजी आवडली असेल तर समितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छत्तीस धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 5 ओव्हरमध्ये 35 धावा जमवल्या होत्या त्या अष्टविनायक दादर संघाने. दुसऱ्या बाजूने शिवम बॉयज अर्थात कांदिवली बोरिवली परिसरातील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात मात्र थोडीशी संघर्षातून झाली आहे. बघूया काय घडणार पुढे. 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 34 धावांची गरज. दरम्यान टॉस होतोय महिला गटातील ब गटातील. मात्र पहिल्या सामन्याचा यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे संघनायक लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचंय. आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त. नवीन ओव्हरची सुरुवात सुद्धा विकेटने झाली आहे. यतिराजने सुद्धा मिळवली आहे सफलता. आणखीन एक धक्का लागतोय शिवम बॉयज टीमला. ओहो, सुंदर ऑफब्रेक बघायला मिळाला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जाईल का आत येईल हे ओळखणं थोडंसं फलंदाजाला कठीण गेलं. डबल माइंड झाले आणि त्यानंतर मात्र त्रिफळाचित. बॅटर कुणाल बॅक टू दी पवेलियन. आणि आता मात्र कर्णधाराच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. ओमकार कर्णधाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. आता मात्र तसं बघायला गेलं तर यतिराज नेक्स्ट बॉल साठी तयार. या वेळेला मात्र पायावर चेंडू. काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते आज अष्टविनायक दादर संघाकडून. सुपर 8 मध्ये दाखल होणार का. सोडून दिलाय हा बॉल. पंचांकडून मात्र निर्णय बाकी आहे. फेअर डिलिव्हरी असे दिसून येतंय. चांगलं वळण मिळालं होतं. यष्ट्यांच्या वरून मात्र डबल झालेला चेंडू होता. अवघ्या 2 धावा आतापर्यंत. 1.5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या वेळेला सुद्धा चपळ यष्टीरक्षण पाहायला मिळालं होतं. आता मात्र मोठा संघर्ष करायचा आहे. संकटात आहे संघ, अडचणीत सापडलाय. अवघ्या 3 धावांवर 3 विकेट्स. दुसऱ्या ओव्हरमधून 4 चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ पूर्ण आतापर्यंत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच अजिजी निकम यांच्या माध्यमातून. गेली कित्येक वर्ष मात्र या स्पर्धेदरम्यान आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत पाहतोय. 1 टू गोचा आवाज मात्र कित्येक वर्ष या सहकारनगर वडाळाच्या मैदानावर घुमताना आपल्याला ऐकायला मिळतोय. यानंतर महिला गटाकडे आपण वळणार आहोत. खुल्या गटातील हे पहिले 4 संघ आपण खेळताना पाहिले. यातून मात्र सुपर 8 मध्ये दाखल कोण होणार. तसंच मात्र आपण जर पाहिलं तर कालप्रमाणेच महिला गटांचे सामने झाल्यानंतर पुन्हा एकदा खुल्या गटात आपण वळणार आहोत. या वेळेला चांगला बॉल आहे का पाहूया. पंचांचा निर्णय पुन्हा वाईट बॉल.
ही ओव्हर थोडीशी महागडी ठरताना दिसते. बरेच अतिरिक्त रन्स या ओव्हरमधून यतिराज खर्च करतोय. पहिल्या बॉलवर जरी विकेट पटकावली असली तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर लगातारचे 3 वाईड बॉल आतापर्यंत त्याने हाताळले आहेत. धावफलकावरती मात्र 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. यतिराज तयार. स्ट्राइक वरती ओमकार. अराउंड द स्टंप्स 3 टू गो. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. खोदून काढलेला फटका काव कॉर्नरकडे जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. हितेश बारियाला मात्र मगासपासून संधी मिळाली नव्हती, परंतु या मॅचमध्ये पुन्हा संधी मिळते. स्ट्राईकवर येतोय. मगाशच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. आज मात्र पाहूया कशा पद्धतीची या मॅचमध्ये संघाला गरज असताना बॅटिंग कशी होते हितेश बारियाची. चांगला फटका या वेळेला गॅपमध्ये निघतोय का, परंतु तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर जयेश घरत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, मॅन फ्रॉम पालघर. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. अवघ्या 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या वेळेला डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय, परंतु हाताला लागल्यानंतर मात्र चेंडूचा वेग थोडासा कमी झाला. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोचली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 8 धावांवरती. 6 धावांचं षटक हाताळलंय. एक चौकार त्यानंतर आपण जर पाहिलं तर खेळायचा प्रयत्न जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षकांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडून अडवण्याचाही प्रयत्न केलाय. पहिल्याच बॉलवर दोन्ही गोलंदाजांनी विकेट पटकावली आहे. 2 विकेट्स तसं पाहायला गेलं तर समितच्या नावावरती आहेत. अवघ्या धावफलकावरती धावा मात्र झाल्या त्या 8. 18 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे जवळपास 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र बॅटिंग करावी लागेल इथून पुढे शिवम बॉईज संघाच्या फलंदाजांना. दुसऱ्या जाळवाचा खेळ आहे. यानंतर महिला गटाकडे आपण वळणार आहोत. बी ग्रुपमधून मात्र पहिली मॅच असणार आहे यशवीर विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स महिला गटांची. आभारी असणार आहोत युवा नगरसेवक युवासेना सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेब. त्याचबरोबर गेट्सबीसाठी मात्र विशेष आभार असतील ते आमच्या विशालजींचे. सुधांशू स्पोर्ट्स गणेशजी देसाई, तनिष्का विशाल कांबळे, गौरांगजी तवटे, करंट डेकोरेटर सर्वे सर्वा प्रशांतभाई कोटकर, ग्लोरियस स्पोर्ट्स, FMS नेट अर्थात महेश आणि फारुखभाई, कोलिको स्पोर्ट्स रहिवाशी असतील आपल्या सहकारनगरमधील, आणि त्याचबरोबर आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थातच रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानक, त्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. त्याबद्दल या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या आज 3ऱ्या दिवसात सुद्धा ओमकारच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. 18 बॉल 28चं समीकरण. बॉलिंग मार्कवर सनीला पाचारण केलं जातंय ओव्हर नंबर 3 साठी. राईट आर्म राऊंड द विकेट 6 टू गो. एक फेअर डिलिव्हरी असेल इथे. मात्र पंचांचा कोणताही निर्णय आलेला नाहीये. एक व्हॅलिड बॉल, एक लीगल चेंडू हाताळला जातोय. सनीच्या माध्यमातून सुरुवात होते ओव्हर नंबर 3 ची. 3 गडी बाद 8 धावांवर स्थिरावलेले हे धावफलक कुठेतरी आपल्याला बघायला मिळतंय. एक चेंडू मात्र वजा होतोय. 17 चेंडू आणि 28 धावांची आता मात्र गरज. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण चपळ आहे. पंचांचा निर्णय मात्र थर्ड अंपायरकडे येतोय. टीव्ही अंपायरकडे मात्र मागणी केली जाते. वुमन्स टीमला मी विनंती करतोय, आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती आपण तयारी करून यायचंय. यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर हा महिला गटातील बी ग्रुपमधला पहिला सामना आपण पाहणार आहोत यानंतर.
चला यशवीर रॉयल स्ट्रायकर महिला गट लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. दरम्यान मागील चेंडू निर्धाव आहे. फलंदाज सुरक्षित जरी असला तरी धाव कोणती मिळणार नाहीये. ओमकार पुन्हा एकदा सज्ज आहे. बॉलिंग मार्कवर सनी. हाफ ट्रॅकर चेंडू होता. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते ओमकार. मिड विकेटमध्ये मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. बॉलला मात्र धावून घेऊन आली आहेत. बॉलरकडे पोहोचवलंय. तोपर्यंत धावफलकावर एका धावेची वाढ होते. एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन. धावसंख्या मात्र 9. 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही दिल्ली खूप दूर आहे तसं बघायला गेलं तर शिवम बॉईज संघासाठी, कारण 36 जबांचा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकात 2 चेंडू पूर्ण 9 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने आणि मिसफिल्ड. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. वाईट चषक चौकार येतोय हितेश बारियाच्या बॅटमधून. अशा चौकारांची गरज आहे तसं बघायला गेलं तर शिवम बॉईज संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीला मात्र चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल हातात न पकडता पायाला लागला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारासोबत धावसंख्या डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचेल. 13. 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा अडथळा येतोय. काहीतरी चर्चा सुरू आहे पंच आणि फलंदाजामध्ये. सनी आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. आतापर्यंत 6 धावा सनीने खर्च केल्यात. तसं बघायला गेलं तर हितेशला या मॅचमध्ये स्ट्राईक खूप कमी वेळा मिळाली आहे, त्यामुळे धावफलक जसं पाहायला मिळालं होतं पहिल्या मॅचमध्ये तसं या मॅचमध्ये पाहायला मिळत नाहीये. सुंदर फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने. 2 फिल्डर तिकडे येत आहेत. पुन्हा एकदा जयेश गरज. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. आज आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतोय जयेश गरज. जसं आपण पाहिलं बॅटिंगच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी केली पहिल्याही मॅचमध्ये, दुसऱ्याही मॅचमध्ये आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षणही त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. अरे एक नव्हता बरोबर आहे रे अजित. जो स्टंपिंग झाला ना तो डॉट बॉल होता बरोबर आहे. 1 2 रे. आता मी सांगितलं परत तो बॉल करेल. 1 2 का त्याला बॉल. एक बॉल बाकी आहे. एक बॉल. एक बॉल तो डॉट बॉल होता. हां मग दुसरा डॉट झाल्यानंतर त्यांनी एक रन काढला आणि चौका मारल्यानंतर एक रन काढला. 2 डॉट बॉल आहेत. त्यानंतर एक सिंगल आलाय. त्यानंतर चौकार आला आणि आता एक सिंगल आलाय. धावसंख्या 14 झाली आहे. 1 टू गो आहे. नो टाकून सुद्धा 2 निर्धाव चेंडू टाकलेत. चुकीची दुरुस्ती. रन बरोबर आहे. चला आपण टॉसकडे जाऊया. यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर या महिला गटातील ब गटाचा पहिला सामना महिलांचा असणार आहे आणि त्याच्या नाणेफेकीसाठी मी मायक्रोफोन सोपवतोय सागर मोरे यांच्याकडे. धन्यवाद.
चला या 2 चेंडूनंतर हा टॉस केला जाईल. दरम्यान पुन्हा एकदा सनी सज्ज असेल. 7 धावांवर आतापर्यंत जर पाहिलं तर त्याने चेंडूमधून धावा खर्च केलेत 14 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मात्र बॉटम हँडचा वापर करायचा प्रयत्न केला. बॅटकट आहे का आता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये बाईज आणि लेगबाईच्या स्वरूपातल्या धावा अंकित केल्या जाणार नाही या धावफलकावर. पंचांची उज्जत घालू नका. पंच आपला विचार विनिमय करून निर्णय कळवतील. डॉट बॉल डॉट. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू असणार आहे. बॅटमध्ये कोणताही संपर्क नव्हता. पायाला लागून मात्र धाव काढण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. आणि या स्पर्धेचा नियम असा आहे की बाईज आणि लेगबाईच्या धावा तुम्हाला या स्पर्धेदरम्यान मिळणार नाहीत. इथे मात्र जे काही तुम्हाला करायचंय ते बॅटने करायचंय. आणि शेवटचा बॉल 2.5 चेंडू नंतर 14 3 गडी बाद. स्ट्राईकवर ओमकार. बॉलिंग मार्कवर सनी. शेवटचा बॉल जातोय लॉंग ऑन कडे. या वेळेला मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. मगाशी थोडंसं मिसफिल्ड जरूर झालं, परंतु या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या खेळाडूकडून. एकेरी धावेची मात्र सुंदर प्रयत्न आणि यानंतर मात्र ओव्हरची समाप्ती. 12 चेंडू 21 ची गरज आहे. तोपर्यंत आपण जाऊया टॉसकडे. थँक्यू सो मच सर. आणि वुमन्सचं क्रिकेट पण आपण आता संध्याकाळच्या हाफमध्ये खूप चांगलं, सर्व आमच्या वुमेन्स पण रेडी आहेत. टॉस केला जाईल. एका साईडला बॅट आहे मॅडम, एक साईड बॅट आहे. रॉयल स्ट्रायकर्स आणि टीम यशवीर. बॉल. मॅडम टॉस तर जिंकलाय. डिसिजन काय असेल? तुम्ही काय बॅटिंग करणार बॉलिंग करणार? बॉलिंग करणार. यस, बॉल तर बॉलिंग करणार. सो आज काय कसं फील करता ही खेळत असताना? पहिल्यांदाच खेळताय की याच्या अगोदर कधी असं खेळलाय? सेकंड ईयर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. सो मैडम अब भी 2 शब्द. थैंक यू. आई थिंक हमारा ये 3rd ईयर है एंड वी कीप कमिंग बैक क्योंकि हमें बहुत अच्छा लगता है यहाँ खेलना एंड होपफुली लाइक लास्ट ईयर शायद इस बार भी हम फाइनल पहुँचे और इस बार जीत के जाए. थैंक यू. थँक्यू सो मच मॅडम. सो टॉस पूर्ण झालाय महिला गटाचा. जाऊया आपण चालू असलेल्या मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा समितला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय बॉलिंग मार्कवरती. अतिरिक्त धाव मात्र खर्च करतोय. आतापर्यंत 3च धावा समितने तसं बघायला गेलं तर खर्च केले आहेत. अतिरिक्त धावेच्या नंतर मात्र 4 धावा आणि 2 विकेट्स आतापर्यंत. दरम्यान या वेळेला मात्र जबरदस्त फटका. गोलंदाजाला लागेल झटका. बॉल जातोय सीमारेषा पार 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 पार. चौकार. आता मात्र तसं बघायला गेलं तर हितेश बरियाने आपल्या बॅटला काढली आहे धार. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. ठोकले धावा 4 आणि येतोय हा खणखणीत वाय चषक चौकार. हितेशची बॅट बोलावी लागेल. हितेशला आपल्या बॅटचा चेहरा खोलावा लागेल तर आणि तरच मात्र हे लक्ष्य जे आहे ते पूर्ण होऊ शकेल. तसं बघायला गेलं तर या मॅचमध्ये मगाशी सुद्धा म्हटलं की हितेश बरियाला संधी मिळाली नाही हवी तशी स्ट्राईकवर येण्याची. 10 चेंडू आणि 15 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. समीकरण मात्र बदलतंय. मॅच मध्ये मात्र शिवम बॉईज संघाचा कमबॅक होताना दिसून येतो या चौकारानंतर. 21 धावा 3 गडी बाद. यावेळेला स्वीप करायचा प्रयत्न केला. इथे मात्र बॉल चालला येतो डाऊन दी लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वैर चेंडूची घोषणा. वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र पायावर जाऊन आदळलेला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तसं बघायला गेलं तर समीरला सुद्धा कमबॅक करायची गरज आहे. कुठेतरी मगाशी जरी चांगली ओव्हर टाकली असली तरी समोरचा संघ जर कमबॅक करत असेल तर समीरला सुद्धा इथे मात्र आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळवावं लागेल. या वेळेला फ्रंट फुटवर येऊन टॅप केलं चेंडूला चोरट्या दाबेच्या प्रयत्नात, परंतु अगदी करीबी का मामला. थर्ड अंपायरकडे येते मागणी. अपील केली आहे. आता त्या अपीलसाठी मात्र पंचांनी टीव्ही अंपायरकडे मागणी केल्यानंतर त्याचा निर्णय काय येतोय.
क्लोज कॉल आहे. समीकरण मात्र या बॉल नंतर आपण जाणून घेऊया. ही धाव जर आली तर एखादी धाव कमी होईल, विकेट असेल तर एक धाव मिळणार नाही या बॉलवरची. पाहूया काय निर्णय येतोय पंचांकडून. हृदयाचे ठोके मात्र आता चुकलेले, हृदयात धडधड सुरू आहे. फलंदाजांच्याही, गोलंदाजांच्याही, क्षेत्ररक्षकांच्याही. रन मिळणार की विकेट मिळणार, विकेट मिळणार की रन मिळणार, हितेश बरिया आऊट होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण हितेश बरिया हा या संपूर्ण मॅच मधला एक खऱ्या अर्थाने एक तारणहार खेळाडू आहे. अजित सर, तत्पूर्वी आज पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. स्वतः मात्र आपण जर पाहिलात तर मागील 2 दिवसांपासून युवा नगरसेवक, युवासेना सरचिटणीस अमय घोलेसाहेब या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती उपस्थित राहिले. प्रत्येक मॅच दरम्यान आपण गेट्सबीचं एक गिफ्ट हॅम्पर पराभूत झालेल्या संघाला किंवा प्रत्येक संघाला देतोय असं म्हणावं लागेल. आणि त्यासाठी आम्ही विशालजींचे आभारी असणार आहोत. सुधांशू स्पोर्ट्स गेली कित्येक वर्ष या स्पर्धेसोबत जुळलं गेलेले हे नाव. त्याचबरोबर यावर्षी आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री गणेशजी देसाई असतील, सन्माननीय तनिष्का विशाल कांबळे, गौरांगजी तवटे, त्याचबरोबर करंट डेकोरेटरचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री प्रशांतभाई कोटकर, ग्लोरियर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण एक टी शर्ट प्रत्येक खेळाडूला देतोय. FMS नेट अर्थात ही स्पर्धा जगभराच्या पाठीवर पोचवण्याचं काम तर प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलची टीम करतेच आहे, परंतु त्याच्यासाठी मात्र जी इंटरनेटची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल आम्ही आभारी असणार आहोत. ते सन्माननीय महेशभाई आणि फारुखबाई यांचे. कोलिको स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचला आपण एक आकर्षक टी शर्ट देतोय. आणि हे नावसुद्धा गेली कित्येक वर्ष या स्पर्धेसोबत जुळलं गेलं ते कोलिको एंटरप्राइजेस. त्याचबरोबर या 5 दिवसांमध्ये जो काही त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना सहन करावा लागतोय, मग ते पार्किंगचा असू दे किंवा मग साऊंडचा असू दे किंवा प्रेक्षकांच्या आवाजाचा असू दे किंवा लाईट्सचा असू दे, जो काही सहकार्याचा वाटा आज सहकारनगरच्या प्रेक्षकांनी किंवा सहकार्यांनी जो उचलला आहे त्याबद्दल मी सहकारनगरमधल्या प्रत्येक प्रेक्षकाचा आणि सहकाऱ्यांचं, आपण जर पाहिलं तर रहिवाशांचा आभार व्यक्त करतोय. आणि आज ही स्पर्धा यशस्वी करत असताना आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानकाचे सर्व पोलीस अधिकारी, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस कर्मचारी बांधव यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आभारी असणार आहे. मंगेश नारकर मित्रमंडळाचं आयोजन आपण पाहत आहात. दरवर्षी ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. लाख मोलाची बक्षिसं, त्याचबरोबर नामवंत असे संघ, मान्यवरांची मोठी मांदियाळी, सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण. दरम्यान निर्णय जाणून घेऊया. नॉट आउट. विचारविनिमयपूर्वक हा निर्णय मात्र घेतला गेलाय. 23 वर 3 आहेत. 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हितेश मात्र एक जीवनदान मिळवतोय या मॅच दरम्यान. या वेळेला मात्र ओमकार आडव्या बॅटने मात्र स्वतःचा बॅलन्स त्या ठिकाणी घालवलाय. बाईज लेग बाईजच्या धावा असणार नाहीत. One to go. 23 for 3 in the end of 3.5 overs. 3.5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 23. धावा बनवायच्या आहेत त्या 36. अजूनही 13 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7. सामना अजून संपलेला नाहीये. या वेळेला मात्र एक रॉकेट शॉट पाहायला मिळतोय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा खणखणीत वायचषक चौकार ओमकारच्या बॅटमधून. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असंच म्हणावं लागेल हा फटका पाहिल्यानंतर. अगदी ऐन मोक्याला गरजेच्या वेळेला हा चौकार ठोकलाय ओमकारने
आणि मॅच मध्ये वापसी होते, मॅच मध्ये कमबॅक होतोय तो आता शिवम बॉईज संघाचा. 2 पावलांचा वापर केला, अगदी 2 पावलं पुढे चालत आले आणि आडव्या बॅटनं मात्र बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आपल्या साथीदार खेळाडूंना मात्र त्या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडायला लावला, कुठेतरी आत्मविश्वास दिला, कुठेतरी मात्र त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढवली. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी शिवम बॉईजला. वीराला मात्र सोपवली आहे शेवटची ओव्हर, निर्णायक ओव्हर, महत्वाची ओव्हर या स्पर्धेतली, या मॅच मधली. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज असंच म्हणावं लागेल. परंतु इथे मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असंही आहे. या मैदानात 6 चेंडूत 6 धावा बनवणंही काही वेळेला मात्र अवघड झालेलं आहे फलंदाजांसाठी, तर काही वेळेला मात्र 6 चेंडूत 20 धावा बनवणंही सोपं झालेलं आहे या मैदानामध्ये. या मॅच दरम्यान काय घडणार? शिवम बॉईज की अष्टविनायक दादर, गोलंदाज की फलंदाज, वीरा की हितेश, कोण जिंकणार ही मॅच? रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार? चेस होणार की डिफेंड होणार? वाय चषक 2024 सीझन 14 दिवस 3. पहिला चेंडू मिस टाइम फटका आलाय, परंतु चोरट्या धावेच्या प्रयत्नात. आता मात्र एक धाव महत्वाची आहे, हितेशला चांगलं ठाऊक आहे प्रत्येक बॉलवर धाव घ्यायची आहे, एखादा चौकार येणं आवश्यक असणार आहे या मॅच मध्ये. ओमकार कर्णधार आहेत संघाचे, त्यांच्यावरही मोठी जबाबदारी आहे. आपल्या टीमला जिंकवायचं असेल तर मला काहीतरी करून दाखवायचंय हे त्यांच्या लक्षात आलंय आता. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. हितेश वैयक्तिक 7 चेंडूत 12 वर, ओमकार वैयक्तिक 12 चेंडूत 9 वर बॅटिंग करतोय. समोर वीरा गोलंदाजीसाठी शेवटची ओव्हर घेऊन. दुसरा चेंडू ओमकारसाठी. या वेळेला स्टेप आउट झाले चोरट्या धावेच्या प्रयत्नात. येस आणि पंचांचं बोट वरती आलंय, ओमकारला माघारी परतावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु विकेट आली आहे त्यामुळे बॉल काउंट होईल. परंतु एक धाव नक्कीच तिकडे मात्र मिळेल, ती शिवम बॉईज संघाला. लेग स्टंपच्या बाहेर ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजाला फसवलं. यष्टीरक्षक पद्मनाभ प्रभू यांनी मात्र विकेट मिळवली. जबरदस्त यष्टीरक्षण त्या ठिकाणी मात्र दाखवलं आणि हा बॉल काउंट झाला त्यांच्या या विकेटमुळे. चपळता दाखवणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आणि विशेषतः अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला चतुर चपळ चालाक राहणं आवश्यक असणार. प्रत्येक बॉल मात्र इथून पुढे महत्वाचा आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राइक वरती येतोय नवीन फलंदाज निखिल. वीरा तयार तिसऱ्या चेंडूसाठी. स्टेप आउट झाले, समोर केलाय फटका, केली आहे घाई, नडली आहे घाई. हितेश बरिया आउट, मोठी विकेट आली आहे. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी अष्टविनायक दादर तर कधी शिवम बॉईज. दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा सामना आहे अजूनही. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. या 3 चेंडूत 2 चौकार ठोकायचे आहेत फलंदाजांना, तर या 3 चेंडूंना व्यवस्थितरित्या हाताळायचंय ते गोलंदाज वीराला. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण जाणार सुपर 8 मध्ये आणि कोणाचा प्रवास मात्र या स्पर्धेत आज इथेच थांबणार. अजूनही मॅच मध्ये निर्णय काय लागेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. एक उत्कंठवर्धक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण सहकारी. या वेळेला मात्र ड्राईव्ह केलाय, बॉल जातोय मात्र सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. डॉट बॉल आहे हा, डॉट बॉल आहे. काय झालंय काय? अगोदरच स्टेप आउट झालेत, अगोदरच बॉल टाकण्याआधी मला वाटतं स्टेप आउट झाले, त्यामुळे पंचांनी हा चौकार जरी ठोकला असला तरी हा चेंडू जो आहे तो निर्धाव घोषित केलाय. बॉलरने ऍक्शन करण्यापूर्वीच आपली जागा फलंदाजाने सोडली होती आणि त्यामुळे पंचांनी हा चौकार अमान्य केलेला आहे.
फक्त विकेटसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. टीमला फक्त रिव्ह्यू विकेटसाठी मिळणार आहे. त्यामुळे आता शेवटचे दोन्हीही चेंडू चौकार ठोकणं अनिवार्य असेल शिवम बॉईज संघासाठी. काय घडेल ना क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणाला हे सांगणं नेहमीच कठीण आहे. बॉलरने बॉलिंग ऍक्शन करणे अगोदरच फलंदाजाने आपली जागा सोडली, स्टेप आउट झाले आणि त्यामुळे चौकार अमान्य करण्यात आला. आता 2 चेंडू आणि 7 धावा, म्हणजे या दोन्ही चेंडू मध्ये चौकार ठोकावे लागणार आहेत फलंदाजाला. अतिशय वेगळ्या निर्णयाची आणि वेगळ्या अटींची ही स्पर्धा आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. दोन चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. काय घडणार मागील 4 चेंडूवर तर आपण पाहिलं, एक सिंगल, एक वाईड, एक विकेट, एक डॉट. कसं सांगू? आणि त्या व्हाईट बॉलवर विकेट आली होती, त्यामुळे तो बॉल सुद्धा काउंट झालाय, त्यामुळे 4 बॉल झालेत. आता मात्र आपण जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या वेळेला मात्र यष्टीजीतसाठी मागणी केली आहे, अंपायरकडे मात्र याचं उत्तर नाहीये, त्यामुळे टीव्ही अंपायरकडे हे डिसिजन येते. अजित सर, पहिलाच पुढे होता. फलंदाज सुरक्षित असेल, माझं काम आहे ना, बॅटर सेफ. मी बॉलकडे बघणार ना. टीव्ही अंपायरचा हा निर्णय आलाय. गेली ना तेव्हाच तू डॉट बॉल बोलला असता तर माझ्या लक्षात आलं. अंपायर, इज इट व्हाईट बॉल? येस, इट्स अ व्हाईट बॉल. त्यामुळे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. काय मॅच रंगली आहे. 440 व्होल्टचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक दादर आणि शिवम बॉईज. प्रेक्षक बघा आता मात्र किती उत्सुक आहेत या मॅचचा रिझल्ट पाहण्यासाठी. प्रत्येकाचं लक्ष मात्र आता नवीन बॉलकडे असणार आहे. त्याचं म्हणणं काय ते तर ऐक. 2 चेंडू 6 धावा. चौकार अमान्य जरी केला असला तरी सामना अजून संपलेला नाहीये. त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं जेव्हा ऐक ना माझं म्हणणं काय समजून बघा घे. काही प्रेक्षक आता मात्र डायरेक्ट कामावरून सुटल्यानंतर बॅग घेऊनच मैदानामध्ये आलेत, काही तर शाळेतून सुटल्या मैदानात आलेत. आई बाबा त्यांनी सांगितलं ना. बघा आमचे काका सुद्धा ही मॅच बघतायत. अगदी वयोवृद्धांपासून ते लहान मुलांपासून आज प्रेक्षकांमध्ये मात्र आपल्याला त्या ठिकाणी उत्सुकता पाहायला मिळते या स्पर्धेची. ते काहींच्या चेहऱ्यावर टेन्शन सुद्धा पाहायला मिळते. काही समर्थक आहेत दोन्ही संघांचे, त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन सुद्धा बघायला मिळते. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार, कोण जाणार सुपर 8 मध्ये, हा उद्भवलेला एकमेव प्रश्न आहे या मॅच मध्ये. अष्टविनायक दादरसाठी मात्र बरेच समर्थक मला वाटतं आज या ठिकाणी आलेले असावेत, कारण दादर आणि वडाळा जास्त लांबचं अंतर नाहीये. यावेळेला आडव्या बॅटने स्वीप केलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि यावेळेला मात्र रिव्ह्यू घेतलाय. 1 रन तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते दुसऱ्या बाजूने ध्रुव. अँड बॅटर आउट. त्यामुळे 1 बॉल 5 रनची आवश्यकता. चौकार ठोकला, स्कोर लेवल झाला, मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार, आणि सुपर ओव्हर मध्ये सुद्धा जर टाय झाली तर एक फ्रेश टॉस केला जाणार. नवीन फलंदाज कोण येणार आहे आता बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. सुपर ओव्हर मात्र अजूनपर्यंत तरी पाहायला मिळालेली नाहीये या स्पर्धेमध्ये, परंतु आज या मॅच दरम्यान सुपर ओव्हर पाहायला मिळणार का. दरम्यान यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर महिला संघांनी सुद्धा तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी.
यानंतर महिला गटातील ब गटाचे सामने आपण करणार आहोत. पहिला सामना असेल यशवीर विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. 1 to go आहे. शेवटचा बॉल. थोडासा बस. 5 धावांची आवश्यकता. रोमांचकारी सामना. सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? कोण जिंकणार ही मॅच? अष्टविनायक दादर की शिवम बॉयज कांदिवली? सगळ्यांचं लक्ष या पूर्ण मॅच कडे आहे, या शेवटच्या बॉल कडे आहे. स्ट्राईक वरती ध्रुव. चौकार आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळणार. आणि अशा पद्धतीने विकेटही आली आहे, त्यामुळे हा बॉल काउंट होणार आहे आणि हा सामना जिंकलाय अष्टविनायक दादर या संघाने. अभिनंदन टीम अष्टविनायक दादर. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक शिवम बॉयज कांदिवली. मला काय म्हणाय ऐका ऐका जबरदस्त मॅच रंगली आणि त्या दरम्यान अष्टविनायक दादर संघाने या मॅच मध्ये बाजी मारली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ऍक्शन सोडा. पद्मनाभ प्रभू आणि त्यांचे सर्व सहकारी या मॅच मध्ये विजेता ठरलेत आणि या सामन्याचं सामनावीराचं बक्षीस कोणाला जाते हे आपण थोड्याच वेळात जाणून घेऊया. तत्पूर्वी महिला गटातील ब ग्रुप मधील यशवीर आणि रॉयल स्ट्रायकर टॉस झालेला आहे. आपल्या निर्णयाप्रमाणे त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.